पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 8:30 वाजता देशवासियांना संबोधित करणार। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरती देशाला संबोधित करण्याची शक्यता। मोदी काय बोलणार याकडे लक्ष। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देणं ही विरोधकांची मोठी चूक। विरोधकांना आता याचे परिणाम भोगावे लागतील। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदींचं विधान, सूत्रांची माहिती। विरोधकांच्या एकतेचा विजय झाला। सत्तेत राहण्यासाठी त्यांनी षड्यंत्र रचलं, तर जनतेचा भाजपवरचा विश्वास उडाला। प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवरती जोरदार हल्लाबोल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृह विभागाचा घेतला आढावा। नाशिक धर्मांतर प्रकरणासह खरात आणि परतवाडा प्रकरणासंदर्भात फडणवीसांनी घेतली माहिती। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। मुंडवा अशोक खरातला चौथ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर 5व्या गुन्ह्यामध्ये उद्या पुन्हा न्यायालयात हजर करणार। खरातच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता। नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील पीडित महिला राष्ट्रीय महिला आयोगासमोर। सर्व पीडित महिला राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीला देणार माहिती। समृद्धी महामार्गावरील डॉक्टर जितेंद्र शेळके अपघात प्रकरणी कंटेनर चालकाची चौकशी। कंटेनरच्या रेडिएटरचा पाईप लीक झाल्यामुळे हळूहळू चालवत असल्याची माहिती। 1 लाख अशोक खरात एकत्र आले तर एक अकबर तयार होईल। अभिनेते शरद पोंक्षेंचं विधान। हिंदुत्वाची वज्रमूठ काँग्रेसनं फोडून टाकल्याचाही घणाघात। परतवाडा प्रकरणी बावनकुळेंची अमरावतीतील पोलीस अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक। लैंगिक शोषण प्रकरणातील एसआयटीच्या कारवाईचा घेतला आढावा। अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणी आयांच्या कबुलीत धक्कादायक खुलासा। ब्रेकअपनंतर प्लेबॉय बनत अनेक मुलींना जाळ्यात ओढल्याची आयांची कबुली। यानंतर पुढची बातमी पाहूया। नागपूरमध्ये वाढत्या उष्णतेचा परिणाम आता वीज यंत्रांवर देखील दिसू लागलेला आहे। ट्रान्सफॉर्मर ओव्हरहीट होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते। महावितरणाकडून विशेष उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत। शहरातील काही भागांमध्ये ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी कूलर बसवण्यात आले। त्यामुळे तापमान नियंत्रणात राहून वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता कमी होणार आहे। याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी। पाहूया। नागपूरमध्ये सध्या उष्णतेनं कहर केलेला आहे, कारण नागपूरमध्ये पारा जो आहे तो 44 डिग्रीपर्यंत पोहोचलेला आहे। आणि या पाऱ्यामुळे जे आहे ते आता सामान्य नागरिक असेल, प्राणी असेल किंवा वृक्ष असेल, या सगळ्यांना या उन्हाचा फरक पडतोय। आणि या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना जे आहे ते कूलर असेल किंवा AC असेल किंवा थंड पाण्याचा उपयोग करावा लागतोय। मात्र ज्या कूलर ACला विजेची गरज असते, ते वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरलाच आता कूलरची गरज पडायला लागलेली आहे। कारण या ट्रान्सफॉर्मरचा जी उष्णता आहे ती 60 डिग्रीच्या वरती जायला नको। सध्या बाहेर सूर्याचीच उष्णता 44 डिग्रीपर्यंत गेलेली आहे। त्यामुळे हे ट्रान्सफॉर्मर मेंटेन ठेवण्यासाठी जे आहे ते आपण पाहतोय की महावितरणनं ट्रान्सफॉर्मरलाच कूलरची व्यवस्था केलेली आहे। अतिशय मोठे कूलर म्हणजे साधारणतः 5 फुटाचे कूलर प्रत्येक ट्रान्सफॉर्मरला लावण्यात आलेले आहे। एका ट्रान्सफॉर्मरला 2 कूलर लावण्यात आलेले आहे, जेणेकरून या ट्रान्सफॉर्मरची हीट जी आहे ती नियंत्रणात राहील आणि ट्रॅप होणार नाही। साधारणतः 33 किलोवॅटचे हे ट्रान्सफॉर्मर आणि एका ट्रान्सफॉर्मरवरून साधारणतः 30,000 घरांना जे आहे ते वीज पुरवठा केला जातो। उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढलेली असते, त्यामुळे या ट्रान्सफॉर्मरवरती प्रेशर देखील अधिक आलेला असतो आणि हा प्रेशर नियंत्रणात राहावं, या ट्रान्सफॉर्मरची हीट जी आहे ती नियंत्रणात राहावी याकरता महावितरणकडून कूलर लावण्यात आलेला। आपल्यासोबत महावितरणचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, खरं तर नागरिकांना कूलरची गरज असते, तुम्ही तर थेट ट्रान्सफॉर्मरलाच कूलर लावलेला आहे, काय यामागे उद्देश आहे? कारण की ट्रान्सफॉर्मर आहे 33 kV बाय 11 kV करतो आणि ते आउटडोर राहतो। वरून सूर्याचं तापमान हे 44-45ला चाललेलं आहे आणि हे ट्रान्सफॉर्मरचे वायंडिंग जे आतमधले असतात ते पण 30 ते 40 आणि 70-75 टेम्परेचर त्या ट्रान्सफॉर्मर जातं। त्यामुळे ते कंट्रोल करण्यासाठी कमीत कमी 60-65 तरी राहावं ट्रान्सफॉर्मर आउटडोर असल्यामुळे। त्यामुळे ते कूलर लावण्यात आलेले आहे आणि ट्रिप होऊ नये ओव्हरलोडवर, त्यामुळे ट्रान्सफॉर्मर लावल्यात। अति आवश्यक ते कूलरची आवश्यकता आहे टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी। नक्कीच आपण पाहतोय की एका बाजूनं नागरिकांना या गरमीपासून दिलासा मिळावा याकरता कूलर आणि ACचा सहारा घ्यावा लागतोय। मात्र ती वीज ज्या ट्रान्सफॉर्मरमधून या सगळ्या घरांना पुरविले जातं, त्या ट्रान्सफॉर्मरला देखील नागपूरमध्ये जे आहे ते कूलर लावून त्यांचं टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम सध्या केलं जातं।
व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर. तिकडे परभणी शहराच्या तापमानात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अशातच उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. यामुळे महापालिकेनं खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोल्ड रूमची उभारणी केली आहे. मात्र ही सुविधा कागदोपत्रीच असल्याचं समोर आलं आहे. कारण या कोल्ड रूमला ना दरवाजा आहे ना खिडक्यांना काचा. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना खरंच योग्य उपचार मिळतील का असा सवाल आता विचारला जातोय. उष्माघाताच्या रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने यावर्षी शहरामध्ये कोल्ड रूमचा कॉन्सेप्ट आणला आहे. शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे कोल्ड रूम उभारण्यात आले असून मी सध्या उभा आहे खंडोबा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये. या ठिकाणची आपण परिस्थिती पाहणार आहोत. या ठिकाणी समोर एक रूम आहे, ज्या रूमच्या बाहेर कोल्ड रूम असा बोर्ड लावलेला दिसतोय. परंतु प्रत्यक्षामध्ये या रूमची जर पाहणी आपण केली तर या रूममध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीयेत. कोल्ड रूम यासाठी केली जाते की रुग्णांना ज्यावेळी उष्माघाताचा त्रास होतो त्यांना रुग्णालयात आणलं जातं आणि या ठिकाणी आवश्यक असलेल्या तापमानामध्ये, थंड वातावरणामध्ये त्यांना ठेवणं अपेक्षित असतं. परंतु महापालिकेने केवळ बोर्ड लावून ही कोल्ड रूम तयार केली आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या बाजूला ही कोल्ड रूम उभा करण्यात आली आहे. या बाजूला याला खिडक्या नाहीत. दुसरी एक खिडकी या ठिकाणी आहे. या ठिकाणी याला पुठ्ठे लावण्यात आले आहेत आणि विशेष म्हणजे या रूमला दरवाजाच नाही. तर ही नेमकी कशा पद्धतीची कोल्ड रूम आहे हे समजत नाहीये. आम्ही ज्यावेळी या ठिकाणी आलो त्यावेळी या ठिकाणी असा पद्धतीने एक कूलर आणून ठेवण्यात आला. एकूणच महापालिकेने केलेली घोषणा ही फक्त कागदावर दिसून येते आणि त्यामुळे रुग्णांना खरंच या ठिकाणी आल्यानंतर दिलासा मिळणार का असा प्रश्न उभा राहिला आहे. विशाल माने, न्यूज 18 मराठी, परभणी. वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा वाढल्यानं रिसोड तालुक्यातील धोडप, बापूर, मसला, पेन या ठिकाणी परिसरातून वाहणारी पैनगंगा जी नदी आहे ती आटली आहे. या पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधारेही पाण्याअभावी कोरडे पडलेले आहेत. यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांसमोर पिकं जगवण्याचा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. तसंच पाळीव जनावरांना पिण्याचं पाणी मिळणं कठीण झालेलं आहे. आधीच चाऱ्याची कमतरता आहे आणि त्यात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शासनाचा ढिसाळ कारभार असा म्हणावा लागेल की आमच्या इथे कोल्हापुरी बंधारा आहे. कोल्हापुरी बंधारा असून त्याची योग्य ते निगा राखली ते करत नाहीत. टायमावर गेट टाकत नाहीत. त्या गेट न टाकल्यामुळं पाणी कमी राहतं. पाणी नंतर पुढे मग आमच्या रब्बी पिकाला शेवटच्या गव्हाच्या एकदम पाण्याचा प्रश्न आमचा म्हणजे पाण्याअभावी आमचे गहू सुकू लागतात, वाळू लागतात. त्यामुळे तिथून आर्थिक नुकसान होते. पण आजची कंडिशन अशी झाली की गुराढोरांना पाणी नाही आणि नदीला पाणी नसल्यामुळं आमच्या गावामध्ये जे बोरवेल आहेत, जे विहिरी आहेत, त्या पण त्याची पाणी पातळी खूप खालवलेली आहे. त्यामुळे आम्हाला नदीमध्ये जेसीबीने गड्डा करून जनावरांकरता पाण्याचं व्यवस्था करावी लागत आहे. पण तरी पण तितकं पुरेसं पाणी मिळत नाही. त्या कारणाने काही लोकांनी आपले जे गुरढोर आहेत ते संबंधित पाहुण्याकडे पाठवलेलं आहे. तरी शासनाला माझी अशी विनंती आहे की आमच्या कोल्हापूर बंधाऱ्याचं बॅरेजमध्ये रूपांतर करावे आणि नदीचं खोलीकरण करून जेणेकरून भविष्यात पाणी साठा वाढेल. त्याच्यामुळे आमच्या गावचा पाणी प्रश्न सुटेल. यानंतर पुढची बातमी बघूया. बदलापूर MIDC परिसरातील केमिकल कंपन्यांकडून प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नाल्यांमध्ये सोडलं जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे. हे फेसाळलेलं रासायनिक पाणी नाल्याद्वारे थेट उल्हास नदीमध्ये मिसळत असून नदी प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिकेचा आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय. या प्रदूषित पाण्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांच्या पाणी पुरवठ्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आता इथे निर्माण झालेला आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मंजुळा यांनी. पाहूयात. हे फेसाळलेलं तुम्ही सांडपाणी पाहता हे बदलापूर MIDC परिसरामधील ज्या रासायनिक केमिकल कंपन्या आहेत त्यांचं सांडपाणी आहे. कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता हे सांडपाणी थेट नाल्यात जातं आणि नाल्यातून थेट उल्हास नदीला जाऊन मिळतं आणि त्याच्यामुळे सातत्याने उल्हास नदी ही प्रदूषित होते. याच उल्हास नदी शहरातून जवळजवळ अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवलीमधील 50 लाख नागरिक जे आहेत ते पाणी पितात. मात्र उल्हास नदी ही अशाच कारणामुळे सातत्याने प्रदूषित होते. बदलापूर पालिकेचा आरोग्य विभाग आहे, आरोग्य सभापती आहेत, त्यांनी जाऊन या कंपन्यांना भेटी दिल्यात का? सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते कशा प्रकारे नाल्यामध्ये सांडपाणी सोडू शकतात, त्यांच्यावर काही या आरोग्य सभापतीने कारवाई केली आहे का, हे मात्र अजून कळालेलं नाहीये. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ह्या केमिकल कंपन्या आहेत त्यांच्यामधून हे केमिकल थेट सांडपाण्यामार्गी असं नाल्यात सोडलं जातं आणि त्याच्यामुळे जनावरांना देखील अनेकदा त्यांचा मृत्यू होतो, नागरिकांना देखील त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. मात्र बदलापूर पालिका प्रशासन असेल किंवा बदलापूर पालिकेचे आरोग्य सभापती असतील त्यांचा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.
विशेष म्हणजे हरित लवादानं अंबरनाथ पालिका, बदलापूर पालिका असेल किंवा कल्याण डोंबिवली महापालिका असेल यांना 100 कोटीचा दंड आकारला होता या प्रदूषणामुळे, की तुम्ही काय करताय, उल्हास नदी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असेल तर तुम्ही नक्की काय करताय. मात्र तरी सुद्धा अजूनपर्यंत बदलापूर MIDC परिसरातील कंपन्यांकडनं होत असलेलं हे प्रदूषण थांबत नाहीये. त्याच्यामुळे आरोग्य सभापती, बदलापूर पालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे लक्ष देईल का आणि ही व्यवस्था बदलेल का हे पाहणं महत्वाचं आहे. गणेश पंजवानंत, न्यूज 18 मराठी, बदलापूर.